स्वर्गीय सौ नर्मदा देवराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रदीप पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर संदेश पाटील यांच्याकडून माझ्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे
पकवाजक आणि तबला वादकांना प्रत्येकी 101 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशीच बरकत दिले बाबा सगळ्या. मला सांगायला अभिमान वाटतो की 1988 साली जनार्दन प्रसादिक मंडळ गोळीत विरार आणि गोवा होते परशुराम पांचाळ आणि विलास पाटील गोवा होते आणि परशुराम पांचाळच्या भजनामध्ये हे नोटेशन मला वाजवायचा योग आला होता. खूप भाग्यवंत आहे मी आणि हे नोटेशन मला अजून पूर्ण पाठ आहे आणि तुम्हाला म्हटलं हे नोटेशन घ्या. श्रावण महिना आहे, शंकराचं नोटेशन नक्की घ्या. खूप सुंदर झालं. धन्यवाद. ज्ञानाचा सागर म्हणजे आमचे परशुराम पांचाळ आणि त्यांची परंपरा आम्हाला लाभली. आमचं खरोखर परम भाग्य आहे. परशुराम पांचाळ भजन क्षेत्रामध्ये असे एक रत्न चंद्रकांत कदम असू द्या, वामन बुवा खोपकर असू द्या, विलास बुवा पाटील, चिंतामणी पांचाळ बुवा असू द्या, अरे असे दिग्गज भजनी रत्न जशी कोकणामध्ये निर्माण झाली आपल्या डबल बारीक क्षेत्रामध्ये, तशीच या जोड क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज भजनी बुवा आपल्या आगरी भंडारी कोळी समाजामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि म्हणूनच पांचाळ बुवाचं हे नोटेशन किती वर्ष जुनं आहे, पण अजून किती वर्ष घ्या त्याचा गोडवा कधी जाणार नाहीये. कारण त्यांची कंपोजिंग आणि त्यांची मांडणीची पद्धत खूप वेगळी होती. आणि म्हणून मला आमच्या पाटील साहेबांनी फरमाईश केली, बोलून काही हरकत नाहीये. पांचाळ बुवांची प्रत्येक गाणी ही आम्ही गाण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यांनी केलेली ठेव अजूनही तशीच आहे. असो, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यावरती नक्कीच राहतील. बुवा पण कसे सुंदर बुवानी गायन केलेले आहे आणि सुरुवाती बुवानी सुंदर केलेले आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, तेथे भगवंताचा अधिष्ठान पाहिजे. काळ आल्या, काळ बदलतोय, काळाप्रमाणे नक्कीच बदलायला पाहिजे. बारी पेटवा, खतवा, उद्धवा सगळं ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामस्मरण. बरोबर की नाही? ही भजनाची जोड तुम्ही ठेवताना जोडीला काय ठेवणार? डबल बारी भजन. बरोबर की नाही? तमाशा प्रधान भजन आपल्याला नको आहे, पण मनोरंजनाची झालर असायला पाहिजे. प्रबोधनातून जनजागृती झाली पाहिजे. आजकाल तरुण पिढी काय करते, आजकाल तरुण वर्ग काय करते, त्याच्यावरती हरिनामातून प्रबोधन व्हायला पाहिजे. आणि तेच आम्ही भजनातून करण्याचा प्रयत्न करतोय. आज माझ्या जोडीवाले बुवा आहेत, त्यांची कर काढली नाही तर डबलवारी कसली. बरं की नाही? लग्न सराई आता झालेली आहे. बाबा आगरी कोळी समाज माझा, मी रायगड भूषण बुवांनी सांगितलं, मी रायगडचा आणि मी एक आगरी समाजाचा तुमचा लेकरू आहे. माझा समाज आमच्या सुद्धा श्रीवर्धन दिघी या साईडला भरपूर आगरी समाज आहे आणि त्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. आता मे महिना उलटून गेलेला आहे, पण लग्नाची खरी मजा ही आपल्या आगरी कोळी भंडारी समाज. एक दिवशी बुवाला पण नेलं होतं माझ्याकडे. बुवाला खूप आवडतं, म्हणजे बुवा आपले कणकवली साईडचे ना, म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातले. बुवाला नेलं होतं लग्नाला. बुवा म्हणाले, शेतकरी मला तुमच्याकडे लग्न खूप आवडतं बघायला. विरुद्ध चला जाऊया. लग्न समारंभाच्या आदल्या दिवशी आपली हळद म्हणजे काय, खायची कामं आहेत काय? हळदीचा खर्च भल्या भल्याला तो सांगणार आहे, पण आपला माणूस म्हणजे दिलदार हो. बुवानी हळद बघितली, बुवा एवढे जबरदस्त खुश झाले. दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त 11:55 भटजी बुवानी मंगलाष्टक सुरू केली. आता आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे आहे नाही मला माहिती नाही. भटजी बुवानी मंगलाष्टक सुरू केली की भटजी बुवा आपोआप बाजूला होतात, कारण मंगलाष्टक घेणारे भरपूर. बरोबर की नाही? आमच्याकडे पण तसंच आहे. आणि भटजी बुवानी सुरुवातीला मंगलाष्टक सुरू केली. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि देवुरं
चंदूबा माझ्या जोडीलाच होते ना, माझ्या बाजूला माझा काय हात पडतायत ते. आणि मंगलाष्टक महाराज लिपी आपला या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावर होता. एवढी सुंदर मंगलाष्टक माझ्याकडून झाले आणि आमचे गाववाले सगळे बोलले, वा कणकवलीवरून सिंधुदुर्गातून आपले तुमचे मित्र आलेले आहेत, चंदूबा त्यांना एखादी मंगलाष्टक बोलायला सांगा. मी थोडा गडबडला नाही आहो. मी बुवाला विचारलं, बुवा काय प्लॅन काय? बुवा म्हणे नाही रे शेतकरी मला जमणार नाही. बोला असं काय बोलू नको, इज्जतीचा काय खोबरा व्हायला नको माझ्या. आणि बुवा म्हणाले आता बुवांची पण शेतकरी बुवांची मी इज्जत ठेवायला पाहिजे, मग काहीतरी चंदूबा मला हळूच कानात बोलतात, मी या चालीमध्ये कुठला तरी गाणं बोललो तर चालेल काय? मी काहीतरी बोल पण वेळ मारून नये. आणि चंदूबानी जी मंगलाष्टक सुरू केली, आपण कधी बाप जन्मान ऐकलेली नाही हो. बुवानी सुरू केली, ले गई. माझ्या लक्षात आलं त्यांना काय बोलायचं ते. ले गई दिल मेरा मंशली. तुमच्या लक्षात येते ना? खलीवली कणकवलीवरून आलेला तो शाबास आहे. वेळ मारून घेणार बुवा. आता पण बघा मी सुरुवात का करतोय, बुवांना थोडं जरा गरम करायलाच पाहिजे. आता गरम केलं तर बघा माझी कशी काळजी करेल. पण वेळेचं बंधन, ध्यानाचा भंग, बुवांनी रूपाचा भंग सादर केला. मी आगळा वेगळा सदा माझे डोळा तुमच्या समोर सादर करतो परमेश्वराचं ध्यान. आम्हाला फक्त रूप पाहता लोकांनी सुंदर ते ध्यान कदाचित काही आम्हाला अशुभ रूपाचे अभंग माहित आहेत, पण संतांनी गाथेमध्ये देवाचं वर्णन अनेक रचनेतून केलेलं आहे. आणि इथे सर्व विद्वान मंडळी बसलेले आहे. तुमच्या ऐकिवांना तुमच्या वाचनाचा एखादा अभंग रूपाचा अभंग ध्यानाचा अभंग म्हणून सादर करतो आहे. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार हो. आरशावरती आरशाला भाळलेली माणसे गेली कुठे. अंदाज आरशाचा वाटेत असा, अंदाज आरशाचा वाटेत असा. सदा माझे डोळा, सदा माझे डोळा, सदा माझे डोळा जळतो, सदा माझे डोळा जळतो, सदा माझे डोळा जळतो. Kumari
प्रेम